आज ना मी इथे शिमला मिरची बनवणार आहे, पण काही वेगळ्या पद्धतीनेच आज बनवणार आहे. नेहमीच्या भाजीपेक्षा आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे, तेही भरून बनवायची आहे. तर एकदम मस्त अशी टवटवीत कोवळी अशी शिमला मिरची घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये इथे 250 ग्राम आहे, म्हणजेच पाव किलो आहे. तर आता ह्याला आपण फक्त ह्याचे देठ काढून घेऊया आणि आतल्या बिया वेगळ्या करून घेऊया आणि मग आपल्याला ह्याला भरून बनवायचं आहे. तर तुम्हाला आता मी ह्याचे काही साहित्य दाखवतेय. तर आपल्याला शिमला मिरची भरून बनवायची आहे. तर भरून बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतले आहेत. तर 100 ग्राम शेंगदाणे घेतले आहेत, 2 चमच सफेद तीळ घेतली आहे, 1 चमच बडीशोप आहे, 1 चमच जिरे घेतले आहेत आणि 1 चमच मी साबुत धने घेतलेले आहेत. आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला सर्वात अगोदर आपण शिमला मिरचीचे देठ काढून त्यातनं बी वेगळे करून घेऊया. आता सर्वात अगोदर आपण ह्याचे देठ वेगळे करून घेऊया आणि ह्यातनं बिया आपण काढून घेऊया. तर जास्त आपण शिमला मिरची कट केले की कसं आहे, ह्यातनं मसाले सगळे आपले बाहेर येतील, त्यामुळे आपण देठापासूनच ह्याचे वेगळे करून त्यातनं बिया पूर्ण काढून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे मी आता ह्याला कट केलेला आहे आणि एकदम अशा आरामात आपल्या बिया निघून जातात. आता अशाच प्रकारे आपण पूर्ण शिमला मिरची ह्यातनं बिया वेगळ्या करून घेऊया. बघू शकता आता मी पूर्ण बिया ह्यातनं वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे आता मी पूर्ण शिमला मिरचीचे देठ काढून त्यातल्या बिया वेगळ्या करून घेते. आता बघू शकता मी पूर्ण असं मिरच्याचे देठ वेगळे करून घेतलेले आहेत आणि त्यातनं सगळ्या बिया सुद्धा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी कट केलेला आहे आणि जास्त ह्याला आपण कट न करता फक्त आपण देठाचा भाग कट केलेला आहे. चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि कढाई आपली चांगली गरम पण झालेली आहे. वाफ येते मस्त कढाईमध्ये. आता आपण सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया. तर शेंगदाणे भाजते वेळेस आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच शेंगदाणे भाजायचे आहेत आणि शेंगदाणे आतून भाजले पाहिजेत. आतून कच्चे राहिले की त्याचा टेस्ट आपल्याला भाजीमध्ये बरोबर येणार नाहीये आणि फक्त सालटी काळे झाले तर ते पण आपल्याला करपटपणा आपल्याला आवडणार नाही. त्यामुळे ना आपण थोडस मीडियम आचवरतीच आपण भाजून घ्यायचे मस्तपैकी शेंगदाणे. आता शेंगदाणे बघू शकता मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत, न काळे पडलेले आहेत न कच्चे आहेत, असे मस्त खमंग शेंगदाणे भाजून झालेत. चला तर आता आपण ह्याला काढून घेऊया आणि आता एकदम मी स्लो गॅसवरती आपण बडीशोप, जिरे आणि धने सुद्धा असेच भाजून घेऊया. 1 चमच बडीशोप आहे, 1 चमच जिरे आहेत आणि 1 चमच साबुत धने आहेत. आता आपण ह्याला एकदम स्लो गॅसवरती भाजून घेऊया, कारण आपण मीडियम गॅसवरती पण भाजले तर हे जास्त लवकर करपतात, त्यामुळे मी एकदम स्लो गॅसवरती भाजून घेते. तर ते असे मस्त कुरकुले पाहिजे. साबुत धने, बडीशोप आणि जिरे मस्त भाजून झालेले आहेत. तर आपण आता लगेच ह्याच्यामध्येच आपण तीळ सुद्धा भाजून घेऊया आणि तीळ जशीच आपली चटचट करेल म्हणजे उडायला चालू करेल आपण पटकन ह्याला काढून घेऊया. तर बघू शकता आपली तीळ कशी मस्त अशी उडतीये, म्हणजे चटचट करतेय, म्हणजे आपली तीळ सुद्धा भाजून झालेली आहे. तर चला आता आपण ह्याला पण काढून घेऊया. आता शेंगदाणे आणि मसाले आपण चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला थोडंसं जाडसर वाटण करून घेऊया. तर बघू शकता आता मी मस्त सर्व मसाले भाजलेले वाटून घेतलेले आहेत. तर एकदम बारीक पेस्ट न करता ह्याला आपण असं जाडसर वाटलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये बाकीचे पण सुके काही मसाले आहेत ते पण ऍड करून घेऊया. इथे मी लाल मसाला घेतलेला आहे, लाल मिरची पावडर 2 चमच, ह्याच्यामध्ये आपण मिक्स करूया. 1 चमच धनेपूड आहे ते पण टाकूया. 1 चमच गरम मसाला आहे. पाव चमच हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ सुद्धा घेतलं आहे ते पण टाकून घेऊया आणि आलं आणि लसूणची वाटण करून घेतलेलं आहे जाडसर, ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे संपूर्ण मी मिक्स करून घेते चांगलं. ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर मसाले जास्त सुके न होता आपल्याला थोडस ओले झाले पाहिजे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये 1 चमच तेल टाकलेलं आहे. आता हे आपण पूर्ण एकजीव करून घेऊया मस्त मिक्स करून. तर अशा प्रकारे आता मी ह्याला पूर्ण मिक्स करून घेणार आहे.
बघू शकता आता सर्व मसाले आपण एकत्र करून घेतलेले आहेत मस्तपैकी असं मिक्स करून. आता आपण ह्याला मस्त शिमला मिरची मध्ये भरून घेऊया. जर तुम्हाला सकाळच्या टिफिनसाठी जर शिमला मिरची भरून बनवायची असेल ना, तर पूर्ण तयारी आपण रात्रीचीच करून ठेवायचं. जसं की वाटण वगैरे करून एखाद्या टिफिन मध्ये भरून ठेवायचं आणि शिमला मिरचीची देठ काढायला काय जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं जातात. सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा आपण हे मस्त एकदम परफेक्ट आपण करू शकतो. काही वेळ नाही लागत ह्याच्यामध्ये. तर चला आता आपण हे पूर्ण शिमला मध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे आता मी मस्तपैकी ह्याला भरून घेणार आहे पूर्ण. थोडंसं दाबून भरून घ्या तुम्ही सुद्धा. तर बघू शकता आता मी अशा प्रकारे ह्याला मस्तपैकी भरून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे आता मी पूर्ण शिमला मिरची भरून घेणार आहे. आता आपली कढाई गरम झाली होती आणि मी त्याच्यामध्ये 3 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता एक एक करून आपण आपली शिमला मिरची सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. अशा प्रकारे आता आपण पूर्ण शिमला मिरची ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता ह्याला मी थोडंसं मिक्स करून घेते हलक्या हाताने. ह्याला असं आपण 1 मिनिट असं चांगलं परतून घेऊया. तर बघू शकता आता 1 मिनिट झालेले आहेत. आपली शिमला मिरचीचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे आणि राहिलेला मसाला सुद्धा आता मी ह्याच्यामध्येच परतून घेणार आहे. तर ह्याला आपण 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवूया मसाले टाकून. तर हे मसाला एवढा उरलेला आहे हा सुद्धा आपण ह्याच्यामध्येच टाकून घेऊया. एकदम अशी मस्त झणझणीत आणि चमचमीत आपली शिमला मिरची होणार आहे. आणि आपल्या मसाल्यांची सुगंध तर काय अगदी 1 नंबर यायला लागली आहे. तर आपली शिमला मिरची किती छान होईल. तर पूर्ण मसाला मी ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आता ह्याला थोडंसं मिक्स करून घेते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून मी 5 मिनिटं ह्याला वाफवणार आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ताट काढून घेऊया. तर मस्त वाफवलेले आहेत आपण. शिमला मिरची एकदम मस्त परफेक्ट आपले वाफवलेले आहेत. एकदम मऊ झालेले आहेत कारण हे असे पण कवळ्या होत्या जास्त करून शिमला मिरची. त्यामुळे एकदम 5 मिनिटांमध्येच आपली मिरची मस्तपैकी मऊ झालेली आहे. तर चला आता आपण ह्याला काढून घेऊया. वाव, काय भन्नाट रेसिपी झालेली आहे. एकदम मस्त चमचमीत झालेली आहे शिमला मिरची. खायला तर चविष्ट इतकी झालेली आहे, तोंडाला सुद्धा पाणी सुटेल अशी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटेल सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा.